मित्रांनो, स्वागत आहे आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। अखेर आता एक आनंदाची बातमी सर्व पूरग्रस्त मंडळींना, जे म्हणजे ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात जी नुकसान झाली त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। एकंदरीत शेतकऱ्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर येत्या 2 तारखेपासून एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य जे आहे ते पूरग्रस्त भागांना देण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात संपूर्ण बातमी जाणून घेण्यापूर्वी 50+ बिझनेस आयडिया आणि जे सरकारी योजना आहे याची परिपूर्ण माहिती पाहिजे असेल, मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची PDF ची लिंक आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकता। तर आपण परिपूर्ण माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। एकंदरीत आता 2 तारखेपासून म्हणजे येत्या 2 तारखेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पूरग्रस्त भागामध्ये आपण जर पाहिलं तर 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य हे भेटणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर एकंदरीत हे 10,000 रुपये पाहिलं तर फार कमी रक्कम आहे, कारण की आपण जर पाहिलं तर पंजाब राज्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपयाचं अनुदान देण्याचं सरकारला निर्णय घेतलेला आहे तिथं, पण आपल्या इथं फक्त 10,000 रुपये देण्याचं पूरग्रस्त भागामध्ये 2 तारखेपासून हे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि एकंदरीत हे पैसे जे आहेत ते एकंदरीत देण्याचं काम सरकारमार्फत होणार आहे। तर ही एक आनंदाची बातमी आहे। आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे पडतील। दुसरं म्हणजे आपण जर पाहिलं तर 2 तारखेला देण्याचं सरकारनं ठरवलं आहे। तर एकंदरीत ही जी रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पूरग्रस्त भागामध्ये का तर शेतीचे नुकसान भरपाई म्हणून ही पैसे मिळण्याची शक्यता आहे, कारण की मोठ्या प्रमाणात आपलं पाहिलं तर शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, दुसरं म्हणजे घराची पडझड सुद्धा झालेली आहे। काही शेतकरी बांधवांचे गुरेढोरे सुद्धा जे आहेत ते वाहून सुद्धा गेलेले आहेत, म्हणून ही मदत बरं झालं शेतकरी बांधवांना एक आर्थिक मदत म्हणून त्यांना भेटेल। धन्यवाद। जय शिवराय।